नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण SIRचा ऑनलाईन ॲप्लिकेशन आहे, तर तो कशा पद्धतीने ऑनलाईन आपल्याला घरबसल्या आपल्या मोबाईलमधून भरायचा आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. SIRचा फॉर्म तुम्ही दोन पद्धतीने भरू शकता, त्यात तुमच्या मोबाईलमधून ऑनलाईन आणि ऑफलाईन. तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल SIRचा, तर तो तुम्ही ZPच्या शाळेत जे BLO असतात, तर त्यांच्याकडून तो फॉर्म आहे तर तो ऑफलाईन भरू शकतात. तर प्रत्येकाला कंपल्सरी हा जो फॉर्म आहे तर तो भरायलाच लागणार आहे. त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तर तो सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपला जो SIR फॉर्म आहे तर तो त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करून द्यायचा आहे. तर SIR म्हणजे काही स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. तर ही मतदान जी यादी असते तर त्यांच्यात आपले जे नाव असते तर ते त्या ठिकाणी काही तुमचं करेक्शन वगैरे असेल तर ते करायचं असेल तुम्हाला, तर ते करेक्शन तुम्ही करू शकतात किंवा जे डुप्लिकेट वोटिंग असतात तर ते त्या ठिकाणी डिलीट केले जातात. तर अशा प्रकारची जी माहिती आहे तर ती त्या ठिकाणी अपडेट करण्यासाठी हा जो SIR फॉर्म असतो तर तो आपल्याला भरायचा असतो. तर सर्वांनी हा जो SIR फॉर्म आहे तर तो आपल्या मोबाईलमधून ऑनलाईन भरून द्यायचा आहे. तर तो फॉर्म कशा पद्धतीने तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांनी आपल्याला प्ले स्टोअरमधून ECI नेट हा जो ॲप्लिकेशन आहे इलेक्शन कमिशन इंडियाचा, तर तो ॲप्लिकेशन तुम्हाला सिम्पली या ठिकाणी डाउनलोड करून ओपन करायचा आहे. आणि ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तर तो पाहायला मिळेल. तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. तर तुमच्या आजी आजोबांचे किंवा आईवडिलांचे नाव सर्च करण्यासाठी तुम्हाला सर्च युअर नेम इन लास्ट SIRचा ऑप्शन दिलेला आहे. तर त्यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला बाय इलेक्टोरल डिटेल दिलेला आहे आणि इन लास्ट रोल जो दिलेला आहे तर त्यात तुम्ही तुमच्या आजी आजोबांचे किंवा आईवडिलांचे नाव त्या ठिकाणी तुम्हाला फक्त सर्च करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला ते नाव सर्च करण्यासाठी तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट आणि जो मतदारसंघ वगैरे आहे तर ते त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या पूर्ण गावाची लिस्ट येईल आणि त्यामध्ये तुमच्या आजी आजोबांचे किंवा आईवडिलांचे नाव आहे तर ते त्या ठिकाणी सर्च करायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला जसे तुम्ही लास्ट SIR हा रोल तुम्ही सर्च करणार, तुम्हाला तुमच्या आजी आजोबांचे आणि आईवडिलांचे नाव त्या लिस्टमध्ये सर्च करायचं आहे आणि त्यामधून फक्त तुम्हाला सिरियल नंबर जो आहे तर तो तुमच्या आईवडिलांचं नाव कितव्या नंबरवर आहे तो नंबर लिहायचा आहे आणि जो पार्ट नंबर दिलेला असतो तुम्हाला कोपऱ्यात, तर त्या कोपऱ्यातला पार्ट नंबर किती दिलेला आहे तर तो तुम्हाला लिहून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी तुमची जी लिस्ट येईल आजी आजोबांची, आईवडिलांचं नाव तुम्हाला ज्या ठिकाणी सापडेल तर ते नाव तुम्हाला त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मागे यायचं आहे आणि पहिला जो ऑप्शन तुम्हाला मिळेल वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म, तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर करून घ्यायचं आहे. रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला न्यू युजरवरती क्लिक केला तरी आणि या ठिकाणी मोबाईल नंबर एंटर करून जे रजिस्टर आहे तर ते सुद्धा तुम्ही करू शकतात. या ठिकाणी तुम्ही तुमचा मोबाईल नंबर एंटर करून सेंड OTP या ऑप्शनवरती जसे क्लिक कराल तुम्हाला तुमच्या एंटर केलेला जो मोबाईल नंबर आहे तर त्यावरती एक OTP रिसीव्ह होईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. जसे तुम्ही OTP एंटर कराल या ठिकाणी तुम्ही लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. लॉगिन केल्यावरती तुम्हाला परत वोटर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि फिल इन्युमरेशन फॉर्म आहे तर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करणार तुम्हाला स्टेट तुमचं निवडायचं आहे आणि तुमचा जो मतदान कार्ड आहे तर त्याचा नंबर असतो EPIC नंबर, तर तो तुम्हाला या ठिकाणी एंटर करून सबमिट करायचा आहे. तर जसे तुम्ही सबमिट कराल तुमची या ठिकाणी जी इन्फॉर्मेशन आहे तर ती तुम्हाला पाहायला मिळेल. तर ती इन्फॉर्मेशन बरोबर आहे का ते चेक करायचं आहे. तुमचं जे आधार कार्डवरती नाव आहे ते आणि मतदान कार्डवरचं जे नाव आहे तर ते सेम असायला पाहिजे. जर ते नाव सेम नसेल तर तुम्हाला या ठिकाणी जे लाल फॉन्टमध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या BLOची कॉन्टॅक्ट नंबर असेल तर त्यांच्यावरती तुम्ही कॉल करून जे माहिती आहे तर ती घेऊ शकतात. तर या ठिकाणी तुमचं सर्व बरोबर असल्यामुळे मोबाईल नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे. या ठिकाणी जसे तुम्ही मोबाईल नंबर एंटर कराल सेंड OTP ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर फॉर्म नंबर 8चा जो ऑप्शन आहे तर त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर लगेच रजिस्टर करू शकतात. या ठिकाणी OTP आपल्याला एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करणार आपल्याला आपली जी माहिती आहे तर ती या ठिकाणी दाखवणार आहे
आणि या ठिकाणी आपल्याला आपल्या आईवडिलांचं नाव आहे तर ते या ठिकाणी सिलेक्ट करण्यासाठी जी पूर्ण माहिती आहे तर ती येणार. त्यानंतर तुम्हाला तुमचे जे आईवडिलांचं नाव तुम्ही सर्च केलं आहे आणि सिरियल नंबर आणि पार्ट नंबर जो लिहिला आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी स्टेट असेल, डिस्ट्रिक्ट असेल आणि जो मतदारसंघ असेंब्ली वगैरे असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही स्टेट, असेंब्ली आणि पोलिंग स्टेशन नंबर आणि पार्ट सिरियल नंबर वगैरे आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला भरून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी आपला जो रिलेशनशिप असेल तर ते तुमचे फादर किंवा मदरचा जो ऑप्शन आहे तर तो निवडायचा आहे आणि सिम्पली या ठिकाणी तुम्हाला सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही सर्च कराल तुमच्या आईवडिलांचं नाव या ठिकाणी तुम्ही लास्ट SIRमधून जे सर्च केले होते तर ते नाव बरोबर असेल तर टिक करून कंटिन्यू या ऑप्शनवरती सिम्पली आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्हाला 2002, 3 आणि 5चा जो ऑप्शन दिलेला आहे सिम्पली त्यावरच तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जी माहिती आहे तर ती भरायची आहे. माहिती भरून झाल्यावरती आपल्याला सिम्पली कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही कंटिन्यू या ऑप्शनवरती क्लिक करणार तुम्हाला तुमच्या आईवडिलांची जी माहिती आहे तर ती भरायचा ऑप्शन येईल. त्या ठिकाणी जी माहिती आहे तर ती अवेलेबल असेल तर तुम्ही त्या ठिकाणी भरू शकतात, अदरवाईज ती लीव करू शकतात. त्यानंतर फायनल तुम्हाला पर्सनल जी डिटेल आहे तुमची तर ती भरण्यासाठी तुमचं जी माहिती आहे तर ती तुम्हाला भरायचं आहे. जसे तुमची जन्मतारीख असेल, आधार नंबर असेल, आईवडिलांचं नाव असेल तर ते त्या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे आणि तुमच्या गावाचं नाव वगैरे आहे तर ते त्या ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे. तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन फिलअप झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी अपलोड करायचा आहे. जसे तुम्ही तुमचा फोटो अपलोड कराल तुम्हाला या ठिकाणी प्रिव्ह्यूचा ऑप्शन येईल आणि त्यानंतर तुम्हाला सिम्पली सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही या ठिकाणी सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करणार तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे त्याचा जो प्रिव्ह्यू आहे तर तो तुम्हाला मिळेल. तुम्ही जी माहिती भरलेली आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी परत एकदा चेक करायची आहे. जसे तुम्ही संपूर्ण माहिती या ठिकाणी फिलअप केलेली आहे तर ती प्रिव्ह्यूमध्ये चेकआउट केल्यानंतर तुम्हाला लास्टला ऑप्शन येईल सबमिटचा. तर त्या ठिकाणी डिक्लेरेशनमध्ये टिक बॉक्स आहे तर त्या टिक बॉक्सवरती क्लिक करून फायनल सबमिट करायचं आहे. जसे तुम्ही सबमिट या ऑप्शनवरती क्लिक कराल तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे साइन इन आहे स्टेटस तर ते त्या ठिकाणी चेक होईल. तुमचं आधार कार्डवरचं नाव आणि वोटिंग कार्डवरचं जे नाव आहे तर ते सेम असेल तर ही जी KYC आहे तर ती या ठिकाणी ती पूर्ण होईल. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे आणि त्या आधार रजिस्टर नंबरवरती तुम्हाला एक OTP रिसीव्ह होईल. तर तो OTP तुम्हाला सिम्पली या ठिकाणी एंटर करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही जसे तुमचा OTP वगैरे आहे तर तो एंटर कराल तुम्ही सबमिट या ऑप्शनवरती या ठिकाणी क्लिक करणार. जसे तुम्ही या ठिकाणी सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करणार तुमचा जो फॉर्म आहे तर तो सक्सेसफुली त्या ठिकाणी सबमिट होणार आहे आणि तुमच्या घरात जे BLA वगैरे येणार आहे तर त्यांना ही जी रिसिप्ट आहे तर ती तुम्हाला दाखवायची आहे. तर तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तर त्याचे स्टेटस पाहण्यासाठी तुम्ही परत रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करून जसे तुमचा एपिक नंबर तुम्ही एंटर कराल तुम्हाला या ठिकाणी खालती ऑप्शन दाखवलेला आहे युअर फॉर्म हॅज ऑलरेडी बीन सबमिटेड. तर तुमचा फॉर्म जो आहे तर तो ऑलरेडी सबमिट झालेला आहे. तर अशा पद्धतीची जी माहिती आहे तर ती तुम्ही SIRचा फॉर्म तुमच्या मोबाईलमधून ऑनलाईन भरू शकतात.